असंच इंस्टाग्रामवर जस्ट रील स्क्रोल करता करता मला एक माझी जुनी ऑफिसमधली मैत्रीण दिसली. मी तिला हाय म्हणून मेसेजही पाठवला. तिला म्हटलं की ओळखलंस का मला, आपण प्रिवियस कंपनीमध्ये सोबत होतो. तर ती बोलली, तिचं फार वेळानंतर असा रिप्लाय आला की कोण म्हणून. तर मी म्हटलं की अरे आपण प्रिवियस कंपनीमध्ये सोबत होतो. तू आय थिंक विसरले असेल, कारण खूप वर्षापासून आपला कॉन्टॅक्ट तुटलेला आहे. तर माझ्याकडे नंबर चेंज झाल्यामुळे तुझा कॉन्टॅक्ट नंबरही नव्हता, म्हणून कॉन्टॅक्ट करू शकले नाही. पण अचानक असं कोणी दिसलं तर फ्रेंड्स थोडं छान वाटतं, म्हणून सहजच तिला विचारलं. तर डायरेक्ट तिने रिप्लाय केला, नाही मी तुम्हाला ओळखत नाही. जस्ट मी परत तिचा नंबर भेटला मला. ती खूप मोठी अशी आर्टिस्ट झालेली आहे. पण तरी पण का कुणास ठाऊक मनातून असं वाटलं की ती अशी का बोलली असावी, की तिने मला ओळखलं नाही का तिला ओळख दाखवायची नाही, किंवा तिला एवढी प्रसिद्धी मिळाली आहे त्याच्यामुळे ती अशी करत असेल, वागत असेल. खूप असा विचार पडला की लोक एवढी चेंज होतात का, एवढे बदल होतात लोकांमध्ये, की प्रसिद्धी मिळाली, पैसा, हे सगळं ठीक आहे, नो वेज. पण फक्त मी ॲज अ फ्रेंड म्हणून तिला विचारलेलं की ओळखलंस का. तिला काय वाटलं त्याचा मला काय तिचा उपयोग करायचा आहे किंवा काय करायचं आहे, काय असं वाटू शकतं तुम्हाला? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्ही ह्याच्याबद्दल.